हेलो फ्रेंड्स, हाउ आर यू? आई होप दैट ऑल ऑफ यू आर वेरी फाइन। चलो फ्रेंड्स, आप लोगों ने कल एक प्रॉब्लम देखा है, क्या एक और प्रॉब्लम ले लेंगे? फ्रेंड्स, इन द लास्ट वीडियो वी हैव लर्नड द एवरेज स्पीड और एवरेज वेलोसिटी. Average speed is the total distance upon total time, while average velocity is total displacement by total time. We have a very simple and basic formula for average speed. Average speed is equal to distance upon time. डिस्टन्स 1 प्लस डिस्टन्स 2 प्लस डिस्टन्स 3. मग ते असे कितीही डिस्टन्सेस असू द्या, त्यांच्यासाठी टाइम दिलेला आहे T1, T2 अँड T3. व्हेलॉसिटी आणि टाइम दिला असेल तर याच फॉर्म्युल्याला कन्वर्ट कसं करता येतं? तर मग डिस्टन्सला रिप्लेस करता येतं व्हेलॉसिटी टाइम मध्ये. V1 T1, V2 T2 plus V3 T3 and divided by this T1 plus T2 plus T3. जर का समजा आम्हाला डिस्टन्स दिलाय आणि वेलॉसिटी दिली, टाइम दिलाच नाही, तर मग कुठलं कॉम्बिनेशन? मग कॉम्बिनेशन ते आमच्या अगदी ओळखीचं आहे. तशा वेळेस विचार करायचा आम्हाला डिस्टन्स D1, हे डिस्टन्स D2, हे डिस्टन्स D3 डिवायडेड बाय टाइम रिप्लेस करायचा आहे. म्हणजे टाइम रिप्लेस करता येतो डिस्टन्स अपॉन स्पीड ना किंवा वेलॉसिटी ना. तो D1 बाय V1, सेकंड टाइम D2 बाय V2 अँड थर्ड टाइम D3 बाय V3. युजली असं 3-3, 4-4 देत नाहीत, जास्तीत जास्त दोन गोष्टी देत असतात. दोन डिस्टन्सेस, दोन टाइम, किंवा दोन डिस्टन्सेस, दोन स्पीड, किंवा दोन वेलॉसिटी आणि दोन टाइम. 3-3 याच्यासाठी दिलंय की तुम्हाला कितीही दिलं तरी ते काढता आलं पाहिजे म्हणून सांगितलं. आता आपण जर एकदम सोपं काम करायचं ठरवलंय, या फॉर्म्युला बेस वरती एक प्रॉब्लेम करायचा ठरवला तर तो होऊन जाईल. तो एक प्रॉब्लेम. आर यू रेडी? चलो. 240 kilometers is covered in 2 hours and 480 kilometers is covered in 6 hours. Then what is average speed? काय काय दिलंय त्या अनुषंगाने तुम्ही फॉर्म्युला वापरणार. डिस्टन्स आणि टाइम दिलाय. पहिला फॉर्म्युला. 3 टाइप्स मधला एक टाइप म्हणजे पहिलीच टाइप आहे, डिस्टन्स आणि टाइम दिलाय. 90 kilometers per hour. Okay, okay, okay. So this is what V average is equal to, मैं फॉर्मूला लिखने जा रहा हूं डिस्टेंस D1, डिस्टेंस D2, टाइम लिख रहा हूं मैं T1 प्लस T2. बहुत ही सिंपल है. T1 T2 की एडिशन कितनी होती है? ये 0, 8 and 4 12 carried 1, this is 720 divided by 2 plus 6 and this is equal to 8. So 720 by 8 is equal to 90 kilometers per hour. This is what our एवरेज स्पीड फॉर होल जर्नी. चलो अब हम ले लेंगे दूसरा प्रॉब्लम, मतलब दूसरे केसेस के लिए. वी विल टेक वेलोसिटी एंड टाइम. देखो, a car moves with velocity 100 kilometers per hour for 1 hour and 580 kilometers per hour for 2 hours. What is average speed?
what is average speed? What are given? Time and velocity. So average speed is equal to, भाई हमें स्पीड एंड अगर टाइम दिया है तो ये फॉर्मूला है हमारे पास, कौन सा? V1 T1 प्लस V2 T2 डिवाइडेड बाय T1 प्लस T2. स्पीड दिली किती? 100. टाइम किती? 1. स्पीड नेक्स्ट 80. टाइम 2 hours divided by 1 plus 2. 100 and this 160. It is 260. Now 80 for 2 hours and 100 is 1 hour. So this is what 80 into 260, 160, 260 divided by 3. And how are you telling me that 60 कौन बोल रहा है ये? क्रांती सावंत. काल झोपली होती का? का आलीच नव्हती काल? क्रांती आलीच नव्हती. हा, क्रांती अब्सेंट होती. हा 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 हा. आणि आज पण अर्धा तास उशीर आली. आणि परत चॅप्टरचं नाव विचारते. बेटा चॅप्टरचं नाव आहे मोशन इन स्ट्रेट लाईन. एनसीआरटीचा जर विचार केला तर तुला चॅप्टरचं नाव दिसेल. बोर्डाचा विचार केला तर मोशन इन प्लेन तुला दिसेल. त्या मोशन इन प्लेन मध्ये हे सध्याचा पार्ट आहे मोशन इन स्ट्रेट लाईन, मोशन इन 1 डायमेन्शन. हा, चला यांचा आन्सर घेऊत आपण. 3 8 जा 24, left 2 become 20, 3 6 are 18, and this is how recurring. One may write this is as such. So 86.67 kilometers per hour average speed आली. आता मी थोडासा याच प्रॉब्लेमला लेवल वाढून मला विचारतोय की बॉडी और कार, a car moves by 120 kilometers per hour for half time and in next half time it is moved by, किती घेता स्पीड? कमी झाली असेल तर वाढवा, जास्त झाली असेल तर कमी करा. चला 60 घेऊ. काय आपल्याला लागतं? ओके, हळूहळू. गाडी खराब झाली म्हणून चालली. व्हॉट इज ॲव्हरेज स्पीड? व्हॉट इज ॲव्हरेज स्पीड? एवरेज वेलोसिटी कैसी निकालते? अरे भाई ये तो बेसिक फॉर्मूला है d1 प्लस d2 बाय t1 प्लस t2. पर यहाँ ना डिस्टेंस दिया है ना टाइम दिया है, वो बोलता आधा आधा टाइम. चलो तो फिर मान लो पूरा समय t है तो d1 कितना होगा? ये v1 इंटू t1, पर t1 आधा. तो मैं इसे आधा बोलू या टी बोलू? कुछ भी बोल सकता मैं, मेरे दिमाग में रहना चाहिए क्योंकि मुझे आंसर बताना रहता. चलो पूरा समय टी है तो ये टी हाफ प्लस v2 इंटू टी हाफ डिवाइडेड बाय दिस टी हाफ प्लस दिस टी हाफ. पर क्या ये लिखना जरूरी होता है क्या? ये तो टोटल टाइम टी है ना. चलो टी हाफ निकालो बाहर. टी बाय 2, ये टी प्लस टी बाय 2 प्लस टी बाय 2, ये होगा टी और ये होगा v1 प्लस v2. ये तो कैंसल. अरे हुआ क्या नहीं? ये कैंसल. तो v1 प्लस v2 कितना है? 120 प्लस 120 प्लस 60 डिवाइडेड बाय 2 and this is 180 by, is it?
120, yes, 180 by 2, 180 by 2 is 90 kilometers per hour. अब आप लोग निकालेंगे इसी केस का लास्ट प्रॉब्लम करेंगे। अब बता रहा हूं मैं, देखिएगा देखिएगा दोस्तों, ए कार traveled 1/3 distance by 80 kilometers per hour and remaining distance by 100 kilometers per hour. What is average speed? What is average speed? Come on. मेरे एवरेज स्पीड का टारगेट है तो मैं फॉर्मूला लिख लूंगा। पहले तो ऐसा बेसिक फॉर्मूला, T1 प्लस D2 डिवाइडेड बाय T1 प्लस T2। अच्छा, D कितना है? 1/3 है। D1 1/3 है और D2 कितना है? रिमेनिंग है। रिमेनिंग मतलब 2/3 होगा, लेकिन ये दोनों के एडिशन तो D ही होने वाली है ना। तो आई विल नॉट टेक एफर्ट्स टू राइट D/3 एंड 2D/3। अब कार ट्रेवल्ड 1/3 डिस्टेंस बाय 80, तो ये मेरा 80 नंबर आएगा। दिस इज हाउ डी कॉमन निकाल रहा हूं मैं। ये 1/3 V1 है 80 प्लस ये 2/3 और ये है 100। चलो तो फिर काम करेंगे। ईडी तो कैंसल, फिर V एवरेज इज इक्वल टू, पूरा एलसीएम के लिए लिख रहा हूं मैं यहां, 240 प्लस 300। एलसीएम आया इधर 300 प्लस 240 का दुगना 480। ओके, अब ये ऊपर जाएगा, ये ऊपर ये मल्टीप्लिकेशन होना चाहिए, ये मल्टीप्लिकेशन होना चाहिए, मल्टीप्लिकेशन। तो ये 240 इंटू 300 डिवाइडेड बाय कितना रे? 780। एक ये तो बहुत बेकार नंबर आ गया। 480 ना, 480 नहीं, किती रे? 3 ना मल्टिप्लाय केलं 24 त्रिक 72 आणि हे 78 है ना। 300 400 700 एक झिरो वरती आणि हे 78। आता तुम्ही कॅल्क्युलेटर वापरा आणि कॅल्क्युलेशन करा। 720 डिवाइडेड बाय 78, 92.3 kilometers per hour। ओके, a girl ran 1/4 distance by 10 kilometers per hour and remaining distance by
8 किलोमीटर पर आवर। थक गए बेचारी, है क्या नहीं? व्हाट इज हर एवरेज स्पीड? तो ये अब मैं इसे जरा ऐसा मेरे खोपड़े में इधर रखूंगा। हाँ, अब तो जगह जाएगा नहीं ना। चलो, फॉर्मूला है एवरेज वेलोसिटी या एवरेज स्पीड का। v एवरेज इज इक्वल टू डिस्टेंस, डिस्टेंस बाय टाइम, टाइम। अच्छा दोस्तों, डिस्टेंस की बात है, स्पीड की बात है, मतलब टाइम नहीं है। तो यहाँ मेरा डिस्टेंस या डिस्टेंस, दोनों डिस्टेंस मिलके तो डी ही होने वाला है ना। 1/3 हो, 1/4 हो, के कुछ भी हो। हाँ, मुझे यहाँ केयर करना पड़ेगी। डिस्टेंस बाय 4 विथ वेलोसिटी कौन सी रे भाई? 10। दूसरा, 1/4 चले गए तो 3/4 रह जाता। तो 3/4 ऑफ डी डिवाइडेड बाय 8। ओके, चलो तो फिर अब ये कैलकुलेशन का काम है। ये तो तुम लोग बहुत फास्ट है। ये डी डी कैंसल, मैं अभी वो क्या लिखूंगा भी नहीं, कोई जरूरत नहीं लिखने की। 1/40 प्लस 3/34। ओके, अब मैं यहां नहीं लिखूंगा, ये डायरेक्ट इधर लेकर आऊंगा। और ये 32 हे किती? 4×3 = 120 आणि हे 32 म्हणजे 152। ओके, किती मग? 4×10 = 40, 4×3 = 12, 4×8 = 32, राईट? आणि हे 16×2 = 32, 19×2 = 38। 160/19। ये कैलकुलेटर से करो, नहीं तो 19 का टेबल याद करो। कितना है? तो इसका मतलब 8.4। आप लोगों का आंसर बिल्कुल करेक्ट है। ये लड़की, उसकी एवरेज स्पीड 8.4 नजर आ गई। आ गई क्या नहीं? चलो जाएंगे फिर आगे। दोस्तों, मुझे आज मेरा टारगेट है ग्राफ की बातें करना। कोणत्या गोष्टीचा? डिस्टन्स वर्सेस टाइम, आणि याच्यामध्ये मग आणखी काय स्पेसिफिक करता येतं ते। समजा जर का माझी कार आहे, ती कार या रोडवर काय, जर का कार रोडवर बिलकुल युनिफॉर्म स्पीड न जात असेल, किती किती घ्या तुम्ही, 20 किलोमीटर्स पर आवर, 20 मीटर्स पर सेकंड, व्हॉट इट मे बी। याचा अर्थ असा आहे की ती एका सेकंदात 20 मीटर्स पुढे जाते। मग जर का मला ग्राफ काढायचा असेल, लेट दिस इज द ग्राफ, हियर डिस्टन्स डी, हियर टाइम टी, 1 सेकंड, 2 सेकंड, 3, 4, 5। इकडं असं 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 अशा मार्किंग करतो मी, आणि इकडे 20, 40, 60, 80, 100 असं आहे। हे 1, 2, 3, 4, 5 असं आहे। मग कसा काढताल तुम्ही ग्राफ? कारची स्पीड तर 20 मीटर्स पर सेकंड आहे, कॉन्स्टंट आहे। काढायचा ग्राफ मग, चला ग्राफ काढूयात आपण। 1 सेकंदाला 20, एका सेकंदाला 20 म्हणजे 1 सेकंद झाला की तो इथे येणार, 2 सेकंद झाला की इथे, 3 सेकंद झाला की 60, 4 सेकंद झाला की 80, 5 सेकंद झाला की 100। क्या ये ग्राफ बिल्कुल ऐसा सीधा जाएगा कि नहीं? अरे जाएगा। Will this graph be a straight line passing through origin? Hello, is it so? Okay, 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 okay. दोस्तों, या ग्राफचा जर स्लोप तुम्हाला कोणी विचारलाच, तर तुम्ही किती सांगताल रे?
डिस्टन्स वर्सेस टाइमचा ग्राफ आहे आणि याचा स्लोप मागितलाय कोणी तुम्हाला, याचा स्लोप मागितलाय कोणी तुम्हाला. व्हॉट इज द स्लोप ऑफ दिस ग्राफ. अरे जल्दी, इस स्लोप के लिए तुम लोग कौन से भी दो पॉइंट्स चूज कर सकते, कौन से भी, है ना. म्हणजे जर हे असेल 100च्या पुढे, हा असेल 20च्या पुढे, हा असेल 80च्या, हा असेल, एक कुठलाही ट्रायंगल घ्या, त्या ट्रायंगल मध्ये अपोजिट साइड म्हणजे y2 मायनस y1 याचे कोऑर्डिनेट्स काय येतात, x2 y2, याचे कोऑर्डिनेट x1 y1. मित्रांनो, हा x1 y1 याचाही धरा, तुम्ही याचाही धरा, आणि हे दोन्हीचे x2 y2 कोणाचाही धरा, तुम्हाला स्लोप काढायचा आहे, म्हणून ही सगळी चर्चा आहे. पण स्लोप माहिती आहे तुम्हाला, डू यू नो y2 मायनस y1 बाय x2 मायनस x1. पर यहां इधर डिस्टन्स आहे आणि इकडे टाइम आहे, तो शॅल आय राइट दिस ॲज d2 माइनस d1 डिवाइडेड बाय t2 माइनस t1. तो ये जो है डिफरेंस t2 माइनस t1, क्या ये हाइट ही होती, ये हाइटच असेल ना, आणि हा d2 माइनस t1 म्हणजे त्याचा बेस असेल ना. याला तर तुम्ही आम्ही टॅन थीटा म्हणतो. अपोजिट साइड बाय ऍडजस्टंट साइड इज टॅन थीटा. जर का हा थीटा असेल तर, आणि तुम्ही आम्ही कॅल्क्युलेशन करायचं ठरवलं तर काय येतं सांगा बरं. d2 मायनस d2, सॉरी d2 मायनस d1, मोठा ट्रायंगल घेतला तर किती, 100 मायनस 20, 100 मायनस 20, t2 मायनस t1 5 मायनस 1. So this is equal to 80 by 4 and it is equal to 20 meters per second. हा की ना. पण ती तर आपली स्पीड होती आपल्या कारची. यालाच आम्ही टॅन थीटाही म्हणतो आणि स्लोपही म्हणतो, म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम. ही तर स्पीड येत असते, हे डिस्टन्सच आहे ना. डिफरन्स इन डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स, डिफरन्स इन टाइम म्हणजे टाइम. सो डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल टू वेलोसिटी. याचा अर्थ टॅन थीटा ऑफ द ग्राफ इज नथिंग बट द वेलोसिटी और स्पीड. चलने का आगे. प्यारे दोस्तों, अगर सफेद वाला लेना था मुझे, हाँ, अब बताओ ये कौन पहले कौन जा रही थी, कार जा रही थी. अब ये मोटरसाइकिल या साइकिल, हाँ साइकिल बहुत भागती है, नहीं लेकिन साइकिल गलत बात करेंगे ना, एरोप्लेन है, हाँ फाइटर प्लेन. अब बताओ ये फाइटर प्लेन, वो जो ग्राफ बताया उसका टैन थीटा क्या पहले टैन थीटा से कम है या ज्यादा है. व्हाइट कलरचा जो ग्राफ आहे त्याचा स्लोप या ब्लू कलरच्या ग्राफच्या स्लोप पेक्षा जास्त आहे. म्हणजेच याची स्पीड जास्त आहे. किती ते नाही विचारलं मी तुम्हाला, जास्त आहे का नाही. स्लोप इज नथिंग बट द स्पीड. लिहा मग ते स्टेटमेंट. स्लोप ऑफ द ग्राफ ऑफ डिस्टन्स वर्सेस टाइम. स्लोप ऑफ ग्राफ ऑफ distance versus time. Distance versus time is its velocity. तो मैं स्लोप की स्पेलिंग देखो क्या लिखा, स्टॉप. ये स्टॉप लिखा मैंने, ऐसा कैसा रे बा. समजा जर का मी
ग्राफ आता जरा थोडासा बदल केला तर लेट दिस इज द ग्राफ, ग्राफ कौन सा है, डिस्टन्स वर्सेस टाइम वाला है. आणि आता मी ग्राफ काढलाय असा. लेट मी नो, is the slope of this graph increasing or decreasing? Increasing. Yes, राघवा धानोरकर, increasing. जर का आम्ही आता लिहिलेला आहे स्लोप ऑफ अ ग्राफ ऑफ डिस्टन्स वर्सेस टाइम इज वेलोसिटी, slope of this graph is increasing continuously, the nature of the velocity of the vehicle is now increasing continuously, because यहां देखिए मैं टेंजेंट निकालता हूं हर जगह. स्लोप कैसे निकालना, स्लोप निकालते रहते, तो यहां मैं निकाल रहा हूं एक लाइन, यहां निकाल रहा हूं मैं दूसरी लाइन, यहां निकालूंगा मैं तीसरी लाइन. क्या ये तीन जो लाइंस है, तीन लाइंस की जो स्लोप है वो सेम है क्या हर जगह? दिस इज द टेंजेंट एट दिस पोजीशन, this is the tangent at this position, this is tangent at this position. So tangent is giving you slope of the graph at that point. So slope different at different places. मग जर का स्लोप डिफरंट असेल, स्लोप जर डिफरंट असेल तर वेलोसिटी डिफरंट आहे. आणि वेलोसिटी जर कधी डिफरंट आहे तर नेमकी कशी, इन्क्रीजिंग का डिक्रीजिंग? तर स्लोप इथं इन्क्रीजिंग आहे म्हणून वेलोसिटी इन्क्रीजिंग आहे. म्हणून या ग्राफचं नेचर सांगतं आम्हाला की स्पीड इज इन्क्रीजिंग, दॅट इज हाऊ ऍक्सलरेटिंग. आता पुढे बघूत आम्ही, जर का समजा आमच्या कारची जी वेलोसिटी आहे ती वेलोसिटी ग्राफनं दाखवलेली आहे अशी, म्हणजे तो डिस्टन्स कव्हर करतो पहिल्या काही सेकंदामध्ये हे इतकं, पहिल्या काही सेकंदात इतकं, नंतर त्याचं असं जातं बघा. एवढ्या कमी टायमिंग मध्ये एवढं डिस्टन्स कव्हर केलंय आणि एवढ्या जास्त टायमिंग मध्ये नंतर थोडंसंच डिस्टन्स कव्हर केलंय. पटतंय का रे मित्रांनो? एवढंसंच डिस्टन्स. So will you tell me the nature of its velocity, whether constant or increasing or decreasing? ये decreasing है. तो दिस इज दोस्तों, ये स्लोप तो डिक्रीजिंग है, हेंस स्पीड इज डिक्रीजिंग. एंड इसी के साथ दोस्तों हमने देखा कि स्लोप ऑफ द ग्राफ गिव्स यू आइडिया ऑफ द स्पीड, and if a slope is constant, velocity is uniform, slope is increasing, then acceleration is taking place. If slope is increasing, velocity increasing, means body is in acceleration. If slope is decreasing, then velocity is decreasing, then we say body is in deceleration. तो दोस्तों इसी के साथ आज के ताजा समाचार खत्म करते, मिलेंगे हम कल इसी वक्त इसी जगह. टिल दैट ऑल द बेस्ट, टेक केयर ऑफ योर सेल्फ एंड योर फैमिली ऑल्सो. बाय बाय.